खूप धमाल केली आणि आत्तापर्यंत ज्या ज्या कलाकारांबरोबर आपण बोललो त्यावरून तुम्हाला वाटत असेल सिनेमा का बघावा याची कारणं तुमच्यापर्यंत आली असतील. आता आपण जाऊयात म्युझिक रिलीज फंक्शनमध्ये आपल्या संगीत दिग्दर्शकांकडे, साई पियुषकडे. जेव्हा इतक्या वेगळ्या प्रकारचा सिनेमा असतो, वेगळ्या धाटणीचा, हा टिपिकल रोमॅन्टिक सिनेमा नाही, हा टिपिकल सस्पेन्स थ्रिलर नाही, हा टिपिकल हॉरर सिनेमा नाही, अशा सिनेमाला म्युझिक देणं हे आव्हान असतं का? नाही, बेसिकली फिल्मचं म्युझिक देणं हे त्यातलं श्रेय बरंच डिरेक्टरला पण जातं. कारण जे नरेशन त्यांनी शौनकनी आम्हाला दिलं त्याप्रमाणे आम्ही गाणी केली. ती गाणी जी कंप्लीट फिल्मच्या फ्लोमध्ये जातात, त्यामुळे असं ते कधी आम्हाला अवघड आणि असं आव्हान असं वाटलं नाही. कारण ते आम्हाला शौनकनी खूप सिम्पल करून दिलं देतानाच, करतानाच, की ही फिल्म असणार आहे, त्याचं हे जॉनर असणार आहे, अशी अशी गाणी त्यामध्ये असणार आहेत. आणि मग त्याप्रमाणे काम करून आम्ही बऱ्याच वेळा सिटिंग्स करून त्याप्रमाणे म्युझिक आमचं क्रिएट झालं. किती दिवसांनी तुमची गाठ पडली हो, तुमच्या तोंडून तुमची बात कळली हो. जेव्हा जेव्हा डिरेक्टरला आपल्याला आपल्या फिल्ममध्ये काय पाहिजे हे व्यवस्थित माहिती असतं, तेव्हा आम्हाला त्या गोष्टी उतरवायला सोप्या जातात गाण्याच्या फॉर्ममध्ये. आणि तेच त्याला माहिती, आणि त्यांनी लिरिक्स पण लिहिलेत. तर त्यामुळे मल्टी टॅलेंटेड डिरेक्टर आपल्याकडे असल्यामुळे मला आव्हान ॲज सच नाही वाटलं, पण मजा आली जास्त करताना. खूप क्लिअर होतं काय करायचं आहे, कुठली गाणी कशा टाईपची करायची आहेत, त्यामुळे मजा आली करताना गाणी. खरं तर आईला कधी विचारत नाही तुला कुठलं मूल सगळ्यात जास्त आवडतं, पण तरीसुद्धा विचारतो, असं कुठलं गाणं आहे जे तुम्हाला तुमच्याच डोक्यात कायम गुणगुणत राहतं? ॲक्च्युली 4 गाणी आम्ही केली आहेत त्याच्यामध्ये, आणि 4च्या 4 गाणी खूपच म्हणजे म्हणलं असतं अवघड आहेत सांगायला. पण त्यातल्या त्यात कुठलं तो साधारण हळुवार लव्ह सॉन्ग शूट झालं. हळुवार कानात माझ्या कुजबुजली ना 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 ना, प्रेमात माझ्या जरा संथ बहरेल ती ना 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 ना. हळुवार कानात माझ्या कुजबुजली. धन्यवाद. आणि जरी संगीत दिग्दर्शक हळुवार कानात कुजबुजत असले तरी प्रत्येक कलाकार ओरडून सांगतोय की कृपया चित्रपटगृहात येऊन हा सिनेमा बघा. 19 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होतोय. आणि आता आपण आहोत सिनेमाच्या दिग्दर्शकांबरोबर. शौनक शिरोळे, दिग्दर्शक म्हणजे कॅप्टन ऑफ द शिप असं म्हटलं जातं. म्हणजे काय, म्हणजे अगदी खरं, आता बाकी कोणी नाही आहे, अगदी आपल्यात दोघे बोलू. म्हणजे कॉलेजमध्ये काय एवढे राडे केले होते की अशा प्रकारचं संपूर्ण कॉलेजचाच तुम्ही कॅनव्हास मांडलाय? नाही, माझं स्वप्न होतं राडे करण्याचं, मी करू नाही शकलो म्हणून ते चित्रपटात कुठेतरी निघाले. म्हणजे चित्रपट दिग्दर्शक राडेबाज नसला तरी चित्रपटात कॉलेजमध्ये सगळे राडे आम्हाला बघायला मिळते. अगदी, म्हणजे मी जेव्हा बघायचो की आमच्या कॉलेजमध्ये तलवारी वगैरे निघायच्या आणि मुलींसाठी हाणामाऱ्या व्हायच्या, तेव्हा मला वाटायचं की अरे आय शुड बी अ पार्ट ऑफ दिस फाईट यार. ते कुठेतरी होतं मनात आणि ते निघालं. कॉलेज, 3 वाक्य कॉलेजसाठी. जोश, गरम रक्त आणि धिंगाणा. इथं हिरो एकच संदीप देशमुख. एका वेगळ्या वाटेवरचा सिनेमा तुमच्या भेटीसाठी येतोय 19 जुलै रोजी. मला खात्री आहे तुम्ही ती खात्री आणि तो विश्वास नक्कीच सार्थ ठरवाल. 19 जुलैला जवळच्या चित्रपटगृहात जाऊन रणभूमी हा सिनेमा नक्की बघाल. धन्यवाद. घोट घेत रक्ताचा थेंब पीत शक्तीच्या दाराशी खेळ